नमस्कार. आणि जुले जुले पुन्हा म्हणण्याचा उद्देश हे लडाखचं जरी नसलं तरी सुद्धा स्पिती हा खरं तर लडाखचाच भाग आहे आणि म्हणूनच मी जुलै म्हटलं. स्पिती बरोबर आज आपण जो काही विषय घेणार आहोत, किन्नौर आणि स्पिती, दोन्ही परस्पर विरोधी व्हॅलीज आहेत आणि त्यातून आपल्याला या फोटोंच्या माध्यमातून मी तुम्हाला आज दाखवायचा प्रयत्न करणार आहे की एक फिल्म दाखवायचा प्रयत्न असणार आहे, पण ती समजा नाही दिसली तर मग मी फेसबुक लाईव्ह वरती ऑलरेडी ती आधीच टाकलेली आहे फिल्म आणि ती खूप लोकांनी पाहिली असेल. थोडक्यात अंदाज येऊ शकतो की काय आहे हे डेस्टिनेशन आणि त्याच्यानंतर तुम्हाला जास्त त्याची व्हिज्युअल ट्रीट मिळू शकेल. तर लडाख सारखंच स्पिती, कारण खर तर लडाखचा जो काय शेवटचा जो भाग आहे जम्मू काश्मीरचा पूर्वीचा, आता लडाख सेपरेट झालाय, पण त्याचा जो शेवटचा जो भाग आहे तो कनेक्टेड स्पिती व्हॅली. जर आपण मॅपवर पाहिलं तर स्पिती व्हॅली ही लडाखमध्येच आहे. फक्त हिमाचल प्रदेशमध्ये ते आता सध्या असल्यामुळे आपण त्याला हिमाचल प्रदेश चा पार्ट म्हणतो. पण धार्मिक दृष्ट्या किंवा टेरेन वाईज जर पाहिलं तर स्पिती आणि लडाख सारखं. आणि खरं तर स्पितीला लिटिल लडाख म्हणतात. जसं लडाखला लिटिल तिबेट म्हणतात तसं स्पितीला लिटिल लडाख म्हणतात. सगळं सेम पद्धतीची एक टेरेन, सेम पद्धतीचे एक डोंगर, तिकडची झाड, माणसं, इव्हन भाषा, त्यांचे पेहराव, त्यांचे फेस्टिवल्स, त्यांचे मॉनेस्ट्री ह्या ऑलमोस्ट सिमिलर नातं सांगणार आहे. आणि ही जी ट्रिप आहे किन्नौर आणि स्पिती, याची ऍक्च्युली सुरुवात होते खरं तर शिमल्याहून. म्हणजे दोन्ही बाजूनी सुरू करता येतं आपल्याला, शिमला किंवा मनाली. तर मुख्य म्हणजे जसं लडाख बरोबर आमचं स्पेशल नातं आहे तसंच स्पिती बरोबर पण आहे. त्याचं कारण असं आहे की 2003 मध्ये पहिल्यांदा जेव्हा लडाखची मी टूर केली, त्या टूर मध्ये अचानक स्पिती व्हॅलीचं ऍडिशन झालं होतं अगदी शेवटच्या क्षणाला. तेव्हा प्लॅनिंग हे असंच असायचं आमचं. त्यामुळे आमची छोटासा ग्रुप होता, त्यामुळे 3 दिवसाची टूर ऍड केली. आणि त्यामुळे लडाख आणि स्पिती इशाटूची सुरुवात ज्यांनी झाली त्या दोन्ही एकाच वेळेला दोन्ही झाली. फक्त मध्ये मग काही गॅप पडला स्पितीसाठी पुन्हा इशाटूच्या प्लॅन मध्ये घ्यायला. पण अतिशय म्हणजे जसं तुम्ही लडाख बद्दल म्हणता तसंच सेम टू सेम मी म्हणेन त्याच्यापेक्षा थोडं जास्त ऑफबीट लडाखपेक्षा स्पिती व्हॅली आहे. त्याचं कारण त्याचं एक्सेसिबिलिटी फक्त बाय रोड होते आणि तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही प्रकारचं एकच एक्झिट आणि एकच एंट्री तशा दोन आहेत. पण समजा तुम्ही एका साईडने स्टार्ट केलं तर दुसऱ्या एंट्री तुम्हाला तो संपवावा लागते. एका रूटने जाऊन पुन्हा त्याच रूटने परत येण्यात काय अर्थ नसतो. त्यामुळे ह्या टूरला आमचं जे म्हटलं ना वैशिष्ट्य माझ्यासाठी आहे किंवा आमच्यासाठी इशाटूसाठी, त्याचं कारण आहे की इशाटूची पहिली टूर त्याच्यासोबत स्पिती व्हॅली केली, त्याच्यानंतर आम्ही किन्नौर ऍड केलं. आता सध्या साधारण गेल्या 5-6 वर्षामध्ये लोकांना स्पिती व्हॅली कुठे आहे हे तरी कळायला लागलं. नाही तर जनरली सगळ्यांना हिमाचल प्रदेश मधल्या मनाली, कुल्लू मनाली, शिमला, डलहौजी, धर्मशाला, खजियार या गोष्टी सगळ्यांना माहित होत्या. पण किन्नौर स्पिती व्हॅली कुठे हे खूप कमी लोकांना माहित होतं. आणि आमची ती खासियत म्हणा किंवा शोधण्याची जी वृत्ती होती त्यामुळेच आम्ही हा विचार केला की इथे अजिबातच लोक जात नाहीयेत, तर आपण का प्रयत्न करू नये. आणि त्या उद्देशाने तेव्हा आम्ही सुरुवात केली होती. आणि त्याच्यानंतर आम्ही अनेक वर्ष मी तर म्हणेन की आम्हाला कॉम्पिटिशन हा प्रकारच नव्हता. आम्ही ऍक्च्युली कॉम्पिटिशन पॉईंट ऑफ व्ह्यू बघतच नाही कुठल्याच डेस्टिनेशनकडे.
कारण आम्ही ते स्वतः एन्जॉय करतो ती जागा, आणि मग त्यानंतर आम्ही लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे जेव्हा पाहिलं की मैलोनमैल माणसं नाहीयेत तिथे, अजिबात टुरिस्ट नाहीयेत, आजही तीच परिस्थिती आहे. आजही फार बदल झालेला नाहीये. कारण आज सुद्धा जर आपण पाहिलं तर मेजर जे टूर ऑपरेटर्स आहेत ते त्यातले कोणी ह्या स्पिती व्हॅलीच्या भानगडीत पडत नाही. एखाद दुसरी टूर कोणीतरी करत असेल, पण सिरीज मध्ये तो प्रकार आम्ही जो करतो साधारण जून पासून ते सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत, असं कोणी करत नाही. आता कुठेतरी सुरू करायला सुरुवात केली आहे. लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे हे खरं आहे, पण त्याचं मुख्य कारण जे आहे म्हणजे तिथे जाण्यासाठी पोचायला लागणारा जो काय अडचणी आहेत, त्या मुख्य अडचणींमुळे लोक त्याचा विचार फारसा करत नाही. पण अप्रतिम डेस्टिनेशन आहे, तुम्हाला फोटोच्या माध्यमातून मी सांगायचा मी प्रयत्न करणार आहे. मला वाटतं आदित्य आपण स्लाइड शो दाखवूया, बऱ्यापैकी लोक आले. आपण ही टूर शिमल्याहून सुरू करतो, त्याचं कारण मी नंतर पुढे सांगेन का शिमल्याहून सुरू करतो. मनालीहून सुद्धा सुरू करता येते, पण शिमल्याहून सुरू करण्यामागचा उद्देश सांगतो. शिमल्याला तर सगळ्यांना खूप, तुमच्यापैकी बरीच लोक गेलेले असतील किंवा अनेक लोक जातात अगदी सहजपणे, पण त्याच्या पुढचा प्रवास मात्र फार कमी लोकांच्या प्लॅनिंग मध्ये असतं. तर मी त्यामुळे त्याच्या आसपासचे जे भाग आहे त्याच्यावरती मी काही जास्त बोलणार नाहीये. मी आधी सुरुवात करीन डायरेक्ट नारकंडा एरियामध्ये. तिथून आपण सुरुवात केली शिमल्याहून. एक रात्र मात्र शिमल्यात राहावी लागते, कारण चंदीगडहून तुम्ही स्टार्ट करता किंवा दिल्ली किंवा चंदीगडहून तुम्ही जेव्हा स्टार्ट करता त्याच्यानंतर पहिली रात्र ही शिमल्यामध्ये राहावी लागते, आणि त्याच्यानंतर मग पुढचा प्रवास तुम्ही सरहान, सांगला, कल्पा, नाको, ताबो, काझा करत तुम्ही मनालीला राहा. तर सुरुवात आपण हा जो फोटो तुम्हाला दिसतोय हा हाटू पीकचा फोटो आहे. तिथे एक मंदिर आहे वरती टॉप वरती, अतिशय सुंदर असं हा सगळा हिरवागार निसर्ग आहे. किन्नौर व्हॅली ही पूर्ण हिरवीगार, आणि स्पिती व्हॅली ही लडाख सारखी कम्प्लीट बॅरन, पण बॅरन मध्ये सुद्धा असलेली सौंदर्य मात्र नक्कीच आहे. त्यामुळे तुम्हाला एकाच टूर मध्ये तुम्हाला हे दोन निसर्गाचे दोन रंग दिसतात, पूर्ण हिरवागार आणि पूर्ण ब्राऊन कलर. या हिरव्यागार जंगलामध्ये तुम्हाला हे एकदम एका टोकावर असलेले मंदिर दिसतंय. खूप सुंदर मंदिर आहे. रस्ता मात्र खूप लहान आहे, पण त्यामुळे छोट्या गाड्या जातात. आमच्या ग्रुपमध्येच काही मंडळी त्यावरती टॉपवर असलेलं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या समोर दिसत आहे. फार सुंदर जागा आहे. त्या मंदिराच्या समोरूनच काढलेला फोटो. एक बेल अशी वरती लटकवत ठेवलेली आहे, त्यामुळे तिथून त्या बेलचा वापर करून छान एक व्ह्यू मिळालाय. असं वाटतंय की ती आकाशातूनच आली एक बेल. त्याच्यानंतर आपण जी पहिली रात्र असते ती सरहानमध्ये असते. सरहानमध्ये हे जे मंदिर आहे हे भीमकाली मंदिर याला म्हणतात, आणि हे मंदिराच्या मागच्या बाजूला हा श्रीखंड म्हणून एक पर्वताचं नाव आहे, एक पीक आहे, आणि ते सगळं त्याची रेंज आहे मागे दिसते ती श्रीखंड रेंज. तर ती आपल्याला दिसते, आणि इथे एक रात्र फार अप्रतिम जागा आहे, आणि संपूर्ण म्हटलं तसं हिरवगार सगळं छान सुंदर निसर्ग, जो निसर्गाच्या व्याख्येतला निसर्ग आपल्याला इथे बघायला मिळतो, आणि मंदिर पण खूप सुंदर आहे. इथे ज्या ठिकाणी राहतो ती जागा ही एकमेव जागा आहे जिथे राहता येतं आपल्याला सरहानमध्ये, आणि ही आपण खूप आधी बुक करतो. हे आहे हिमाचल टुरिझमचं गेस्ट हाऊस किंवा हॉटेल म्हणता येईल. तुम्ही बघत असाल तर याच्यामध्ये अनेक अनेक वरच्या मजले हे सगळे हवेमध्ये लटकते, पण अप्रतिम लोकेशन वरती असलेलं हे हॉटेल आहे. हे हॉटेल मिळवण्यासाठी आम्ही जवळजवळ 5 ते 6 महिने आधी बुकिंग करतो, तरच त्याचं हॉटेलचं बुकिंग मिळतं. आणि तो एक एक्सपिरियन्स आहे, इथे राहणं हा एक एक्सपिरियन्स आहे, आणि तो एक्सपिरियन्स घेतल्याशिवाय कळणार नाही.
आपण जसे जसे पुढे सरकतो तशी आपल्याला अशी अनेक गावं दिसायला लागतात. हे आहे कल्पा गाव. या कल्पा गाव म्हणजे त्याच्या आणि मागच्या बाजूला जी डोंगराची रांग दिसते त्याच्यामध्ये तुम्हाला किन्नर कैलाश दिसतो. किन्नर कैलाश पर्वत दिसतो आणि त्याच्या पायथ्याशी असलेली ही छोटी छोटी गावं. कल्पा हे गाव फेमस आहे सफरचंदांसाठी. जसं आपला देवगडचा आंबा फेमस आहे तसा कल्पाची सफरचंद किंवा किन्नोरी सफरचंद ही जगप्रसिद्ध आहे. आणि जर आपण ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरच्या आसपास गेलो तर आपल्याला प्रचंड प्रमाणात आपल्याला सफरचंद बघायला मिळतात. अगदी झाडावरून तोडून खाता पण येतात आणि विकत घेऊन आपल्याला मुंबईला आणता पण येतात. खूप सुंदर लोकेशनवरती हॉटेल सुद्धा आणि एकंदर गाव आहे. ही या सगळ्या गावांमध्ये तुम्ही जसे जसे तुम्ही सीझन वाईज जाल तसं तुम्हाला वेगवेगळे दिसेल. आता हे साधारण सप्टेंबर मधलं आहे. ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये तुम्हाला अशा प्रकारची फुलांची आरास दिसेल सगळ्या त्या भागामध्ये. तर पुन्हा लडाख सारखंच आहे हे सुद्धा. जसा सीझन असेल त्या सीझन प्रमाणे हे सगळं बदलत जातं आणि त्याप्रमाणे तुम्ही एन्जॉय करता. पण जनरली प्रत्येक लोक विचारतात की कुठला सीझन बेस्ट. तर साधारण जून पासून ते सप्टेंबर पर्यंत किंवा अगदी लेट ऑक्टोबर पर्यंत सुद्धा जाता येतं. आणि त्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही हे असं नेचर तुम्ही एन्जॉय करू शकता. ही अशी वाटेत लागणारी सगळी गावं आहेत. त्या गावांचा जस्ट तुम्हाला अंदाज येईल की किती हिरवगार आणि सगळं म्हणजे सदाहरित म्हणता येईल. 12 महिने असंच हिरवगार असतं. आजही इथलं पॉप्युलेशन मात्र फारच कमी आहे. कारण ऍक्सेसिबिलिटी चा प्रॉब्लेम असल्यामुळे पॉप्युलेशन आजही कमी आहे. पण त्यामुळे जास्त छान वाटतं. जास्त आपण निसर्गाच्या सानिध्यात असल्यासारखं वाटतं. हा मगाशच्याच त्याच गावामधला थोडासा लॉंग शॉट आहे. आणि त्यामुळे सांगला गावातला म्हणजे इथे ज्या व्हॅलीज आहेत, सांगला व्हॅली, चितकुल व्हॅली, अशा या छोट्या छोट्या व्हॅलीज आहेत. म्हणजे किन्नौर व्हॅली मधल्या आणखी या सब व्हॅलीज. एक विशिष्ट फुलांची अक्षरशः रांगोळी येते ही आणि ती बघण्यासारखी असते. साधारण सप्टेंबर मध्ये तुम्हाला हे अशा प्रकारचे फुलं बघायला मिळतील. जेवढं आपण हिरवगार बघतोय आपण किन्नौर, तसंच जसं आपण एंट्री करतो नाकोमध्ये, त्यानंतर सगळं ते रंग बदलायला लागतात, हळूहळू बदलायला लागतात. आणि नंतर मग हळूहळू बॅरन लडाख सारखं बॅरन लँड तुम्हाला बघायला मिळते. हे आहे चितकुल गावातलं. चितकुल म्हणजे हे इंडो तिबेट बॉर्डरवरचं शेवटचं गाव आहे. इथे आपल्याला ट्रेकिंग इथे सगळ्या सगळ्या भागांमध्ये भरपूर ट्रेकिंगचा स्कोप आहे. आणि अल्टिट्यूडचा प्रॉब्लेम नसल्यामुळे कुठल्याही प्रकारची दमछाक होत नाही. ऑक्सिजन भरपूर असतो. त्यामुळे बऱ्याच लोकांचा हाही प्रश्न असतो की अल्टिट्यूड सिकनेस वगैरे होतो का, तर इथे असलं काही होत नाही. छान तुम्ही एन्जॉय करू शकता. झाला असता थोडासा तुम्हाला काजामध्ये होऊ शकतो. पण तुम्ही जर शिमला मार्गे केली तर मुख्य कारण तेच आहे की शिमला मार्गे मार्गे सुरुवात केली तर तुम्ही काझाला पोहोचेपर्यंत, कारण काझाची हाईट जवळजवळ 11,000-12,000 फूट आहे, तिथपर्यंत येईपर्यंत तुम्ही एक्लमटाईज होता आणि त्यामुळे तुम्हाला कुठल्या प्रकारचा त्रास होत नाही. त्यामुळे आम्हाला आतापर्यंत कधी ही कंप्लेंट आली नाही की अल्टिट्यूड सिकनेसचा त्रास होतोय. सांगला व्हॅलीमध्ये एक खूप सुंदर अप्रतिम अशी जागा आहे जिथे 2 रात्री आपण राहतो. आपल्याला याच्यामध्ये तो स्ट्रीम दिसत नाहीये, छोटीशी छोटा स्ट्रीम आहे. आणि हे जे पिवळ्या रंगाचे निळ्या रंगाचे तुम्हाला छप्पर दिसतंय ते टेंट्स आहेत. हे 2 रात्रींचा हा स्टेज ह्या टूर मधला वन ऑफ द हायलाइट आहे. आणि लोक म्हणतात इथे 4-5 दिवस असंच राहायला, म्हणजे काही न करता नुसतं राहायचं, खायचं प्यायचं, नदी किनारी जायचं, फिशिंग करायचं. अशा प्रकारचं जर कोणाला इच्छा असेल तर लोक इच्छा व्यक्त करतात. आणि खूपच सुंदर जागा आहे. म्हणजे
म्हणजे त्याचं मी शब्दात वर्णन नाही करू शकत. तो त्याचा अनुभवच घ्यायला पाहिजे. आपल्याकडे इथे आता ह्या फेसबुक लाईव्ह मध्ये दिसत आहेत अनेक लोक ह्या ठिकाणी जाऊन राहिलेली आहेत आणि अनुभव घेतलेला आहे. खूप उंच उंच डोंगरामध्ये लोक राहतात. काही ठिकाणी रस्ते आहेत, काही ठिकाणी रस्ते नाही आहेत. जिथे रस्ते नाही आहेत तिथे मात्र चालत जावं लागतं त्यांना, किंवा काही छोटे कच्चे रस्ते बांधलेले आहेत. त्या रस्त्यांवरून छोट्या गाड्या किंवा जीप सारख्या गाड्या जाऊ शकतात. मगाशी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे सफरचंदांच्या बागा आमच्या टूर मध्ये साधारण ऑगस्ट सप्टेंबर मधल्या टूर मध्ये आम्ही हा प्लॅन करतो. आम्ही कुठेतरी बागेत घेऊन जातो लोकांना आणि आपल्याला हवी तेवढी आपल्याला सफरचंद आपल्याला काढून खाता येतील अशी आम्ही प्रोव्हिजन करतो आणि खूप लोक एन्जॉय करतात. कारण झाडावरून काढून खाल्लेलं सफरचंद हा प्रकार खूप युनिक आहे एकदम आणि आपण कधी तो अनुभवलेला नसतो. त्यामुळे ह्या ट्रिपमध्ये तुम्हाला हे अनुभवता येऊ शकतात. मगाशी म्हटलं त्याप्रमाणे ट्रेकिंगचा खूप इझी स्कोप आहे. आता समोर ह्या फोटोमध्ये समोर दिसत आहेत त्यांचं वय तेव्हा 80 वर्ष होतं. म्हणजे ते 80 वर्षाचे काका ते सुद्धा ट्रेक करतायत. म्हणजे हा इझी ट्रेक आहे आणि त्या निसर्गात रममान वगैरे होणं म्हणतात तसा प्रकार आहे तो. खूप आपण ते एन्जॉय करतो आणि दमायला थकायला अजिबात होत नाही. कारण या दोन्ही व्हॅलीमध्ये चिचकुल आणि सांगला या दोन्ही व्हॅलीमध्ये जे जे काय आपण साईट सीइंग करतो ते सगळं आपलं चालतच करावं लागतं आणि आपण ते एन्जॉय करतो. हा एक टिपिकल फोर्ट सारखं दिसणारं मंदिर आहे की आपल्याला इव्हन लाहोल व्हॅलीमध्ये पण दिसतात आणि किन्नौर व्हॅलीमध्ये पण दिसतात. तर याच्यामध्ये सगळ्यात टॉपवर एक मंदिर म्हणजे मुख्य गाभारा असतो. बाकी खालून वरपर्यंत आपलं जागा आणि अगदी छोटासा एरिया त्याच्यामध्ये एक मिनार असल्यासारखं किंवा एक 4 किंवा 5 मजली अशी ती इमारत असते आणि ह्या सगळ्या आता हे सगळं बंद झालंय. आता या प्रकारची मंदिरं बंद, आता छोटी मंदिरं बनतात. पण ही पुरातन मंदिर आहे. साधारण एक 70-80-100 वर्ष जुनी मंदिर आहे. या मंदिरांमध्ये आता वापर होत नाही कारण खूप जुनी असल्यामुळे. आता हळूहळू जसे पुढे जाऊ आपण तसे आपली झाडांची संख्या कमी व्हायला लागेल आणि हिरवा रंग कमी होऊन त्याची जागा आता ब्राऊन रंग घ्यायला सुरुवात करेल. हे जाता जाता आपल्या कधी गाडीतून काढलेले फोटो आहेत किंवा मग रस्त्यावर थांबून काढलेले फोटो आहेत. त्यामुळे इथला निसर्ग असाच आहे की तुम्हाला जिथे वाटेल तिथे थांबायचं, फोटो काढायचे, मनसोक्त आनंद घ्यायचा आणि मग पुढे जायचं. आणि इथे आपण छोट्या गाड्या वापरतो, ऑलवेज लहान गाड्या वापरतो. त्यामुळे 4 किंवा 5 लोक एका गाडीमध्ये असतात. त्यामुळे इझी पण होतं हे फार आणि कारण मोठ्या गाड्या असतील तर तुम्हाला प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी थांबवणं, गाडी छोटा रस्ते फार छोटे आहेत आणि पुढे मी तुम्हाला रस्त्यांचे फोटो पण दाखवीन. आता आपण आता तुमच्या लक्षात येईल बघा मागच्या डोंगरांवरच्या झाडं गेली सगळी. तर अजूनही आपण किन्नौर व्हॅलीच्या बॉर्डरवरच आहोत. पण झाडं संपली आहेत आता आणि हे नाको गाव आलंय. हे एक टिपिकल आतापर्यंत तुम्ही किन्नौर व्हॅली जी आहे त्याच्यामध्ये हिंदू धर्माची लोक जास्त राहतात आणि स्पिती व्हॅलीमध्ये बुद्धिस्ट लोक जास्त राहतात. त्यामुळे हे जे गाव आहे हे थोडंसं मिक्सर आहे गावात. पण याच्यामध्ये जास्त लोक आहेत ती बुद्धिस्ट आहेत. त्यामुळे तुम्हाला मॉनेस्ट्री दिसेल, तुम्हाला तिथे मंदिर पण आहे आणि मॉनेस्ट्री सुद्धा आहे. एक छोटासा लेक आहे हा समोर दिसतोय, लहानसा लेक आहे, नाको लेक म्हणतात त्याला. आणि मागे असलेलं हे नाको गाव. हा नाको गावाचाच फोटो आहे. समोर शेती आहे. हा जरा लवकर मे महिन्यातला फोटो आहे त्यामुळे तुम्हाला शेतामध्ये काही दिसत नाहीये. इथे नाकोमध्ये सुद्धा राहण्याची सोय जी आहे ती अशीच टेंट मध्ये आहे. ती पण खूप सुंदर टेंट्स आहेत आणि समोर प्रत्येक टेंटच्या समोरून जो व्ह्यू आहे तो अमेझिंग आहे. खूप अप्रतिम व्ह्यू आहे.
एक नाको गावातली ही मॉनेस्ट्री. आता तुम्हाला काही रोड्स दाखवतो. याच्यामध्ये रोड कंडिशन किंवा रोड जे आहेत ते म्हणजे भारतामध्ये तरी सगळ्यात टॉप मध्ये जे टॉप 5 जे आहेत सगळ्यात कठीण रस्ते किंवा ड्रायव्हिंग करण्यासाठी कठीण रस्ते आणि ट्रॅव्हल करण्यासाठी कठीण रस्ते त्यातला हा एक आहे. तर याच्यात तर एका ठिकाणी बोर्ड आहे, तुम्हाला दाखवतो पुढे. हे टिपिकल आर्मीने बांधलेले रस्ते आणि त्यांची ब्रिजेस. हा जो तुम्हाला दिसतोय, हे जे दिसतंय समोर, हे एवढं कॉमन आहे ह्या रूटवर की हे सतत पडत असतं आणि सतत तिथे तरी पण वाहतूक चालू असते. आपल्या बरोबर ट्रॅव्हल करणाऱ्या अनेक लोकांनी हा अनुभव नक्कीच घेतलाय की 1 दिवस अडकलेत, 2 दिवस अडकलेत किंवा 4-5 तास अडकलेत. पण अडकले म्हणजे तिथे रस्त्यात राहावं लागत नाही, कुठेतरी मागच्या बाजूला मागे जाऊन तिथे मग स्टे घ्यायला लागतो. कारण रोड एकच आहे, त्याला दुसरा कुठलाही पर्यायी मार्ग नाही. त्यामुळे लँडस्लाइड झालं तर मग दुसरा पर्याय नसतो काही. जसे आपल्याकडे भारतामध्ये 2 ठिकाणं खूप फेमस किंवा फेमस नाही म्हणणार मी, इनफेमस आहेत. ते म्हणजे एक म्हणजे स्पिती व्हॅली आणि किन्नौर स्पिती व्हॅली, आणि ऍक्च्युली किन्नौर नाही, स्पिती व्हॅली. किन्नौर मध्ये हा प्रॉब्लेम नसतो कारण भरपूर झाड आहेत तिथे. आणि दुसरं म्हणजे उत्तरांचलमध्ये आपण चारधाम यात्रेला जातो त्यावेळेस त्या रूटमध्ये पण सतत लँडस्लाइड होत असतात. पण तरी पण इथे काही कोणी थांबत नाही, सतत चालू असतंय सगळं. आणि नेक्स्ट फोटो मध्ये तुम्हाला दिसेल तिथे लिहिलेलं आहे बोर्ड अनेक ठिकाणी, आगे पत्थर गिरते देखकर पार्क कीजिए. तर हे सतत चालू असतं आणि तोच थरार आहे. मी तर म्हणेन हा प्रवासाचा तो थरार आहे आणि तो थरार अनुभवण्यासाठीच ह्या टूरला जायला पाहिजे. आणि सतत बाजूने नदी वाहत असते, सतलज नदी शेजारी वाहत असते आणि त्याच्या बरोबर आपण प्रवास करत असतो. तिथे लिहिलंय, ह्या बोर्डवरती तुम्हाला वाचता येईल असेल तर लिहिलंय बघा, आप इस समय विश्व के सबसे दुर्गम मार्ग पर चल रहे. आता सबसे म्हणजे सगळ्यात टॉप मध्ये नाही, पण टॉप 10 किंवा टॉप 20 मध्ये नक्की असू शकेल. पण अतिशय थरारक अनुभव आहे. कारण डोंगराच्या एका टोकावरून आपण चालत असतो आणि खालच्या बाजूला रस्ता नदी वाहत असते. आणि तो एक्सपिरियन्स, हा ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स हा खूपच थरारक आहे. त्यामुळे हल्ली इकडे लडाखमध्ये जसं मोटरबाईक एक्सपिडिशनचं प्रमाण वाढलं तसं इथे खूप वाढलंय. कारण लडाखमध्ये तर खूप इझी झालंय, रस्ते खूपच चांगले झाले. पण इथे रस्ते तेवढे चांगले नसल्यामुळे आणि बायकर्सना तो थरार हवा असतो आणि म्हणूनच ह्या रूटवरती बायकिंग एक्सपिडिशनचं प्रमाण खूप वाढलं. काही ठिकाणी रस्ते अजूनही पूर्ण टार रोड नाहीयेत. काही ठिकाणी पॅच मध्ये जसं याच्यावर काजावरून जेव्हा आपण चंद्रताल लिहिला तो रस्ता 12 किलोमीटरचा तर अतिशय अजिबातच त्याला टार रोड झालेला नाही आणि तो होणार पण नाही. कारण अगदी लहान रोड आहे. एका वेळेला एकच गाडी जाते, समोरून एखादी गाडी आली तर त्यांना जागा करून द्यावे लागते, तेव्हा दुसरी गाडी पास होते. तर असे हे रस्ते थरारक रस्ते हे सगळे. आपण जसे पुढे सरकतो तसं आपण धनकर नावाच्या आधी ताबो मॉनेस्ट्री लागते, ताबो नंतर मग धनकर मॉनेस्ट्री लागते. धनकर हा पूर्वी एकेकाळी फोर्ट होता. आता त्याचं रूपांतर मॉनेस्ट्री मध्ये झालंय. पण अतिशय सुंदर म्हणजे ती बिल्डिंग जी बांधलेली आहे ती तर आहे सुंदर, पण त्याच्या व्यतिरिक्त त्याचं जे स्ट्रक्चर आहे तुम्हाला दिसतं याच्यामध्ये, ते स्ट्रक्चर एवढं सुंदर आहे की असं वाटतं की कम्प्लीट फोर्ट्रेस आहे या पूर्ण भागामध्ये नेचरनी बांधलेला. आणि खाली त्याचा जो सेटअप असतो वेगवेगळ्या सीझन मध्ये वेगवेगळा असतो. म्हणून मी 2-3 फोटो त्याचे ठेवलेले आहेत. हा जो फोटो हा साधारण जून-जुलैच्या आसपास आहे, त्यामुळे तुम्हाला हिरवगार दिसतंय. मे मध्ये गेलात तर हा ड्राय असेल आणि सप्टेंबर मध्ये गेलात तर हीच झाडं मग फॉल सीझन सुरू झालेला असतो आणि त्या फॉलचे कलर्स दिसायला लागतात. त्यामुळे प्रत्येक सीझन मध्ये याची मजा वेगळी असते. आता हा फोटो हा मे महिन्यातला फोटो आहे तुम्हाला, म्हणून तो सेम फोटो वेगवेगळ्या सीझन मध्ये कसा दिसतो हा दाखवण्यासाठी म्हणून ठेवला. डोंगराच्या टोकावर कुठे कुठे आणून त्यांनी ह्या मॉनेस्ट्री बनवले आणि ह्या सगळ्या मॉनेस्ट्री साधारण 300 ते 500 वर्ष जुने आहेत.
आजही या ठिकाणी जाणं हे एवढं सोपं नाहीये. तिथे एवढ्या डोंगराच्या उंच टोकावर जाऊन या मॉनेस्ट्रीज कशा बांधल्या असतील आणि त्यांनी आर्किटेक्चरल पॉइंट ऑफ व्ह्यू कसं ते सगळं उभं केलं असेल हे खरंच आश्चर्य आहे. हा अगेन अजून एक मला वाटतं रिपीट झालाय फोटो. इथे जी गावं आहेत, छोटी छोटी गावं आहेत, त्या गावांमध्ये आपल्याकडे कोकणात वगैरे साकव असतात, छोटे ब्रिज असतात, तसं इथे हा लाकडी ब्रिज बांधलेला आहे. सस्पेन्शन ब्रिज हा म्हणजे लोकल लोकच तयार करतात. हा कोणी सरकारी लेवलला होत नाही, हा लोकल लोकच तयार करतात स्वतःची सोय म्हणून. आणि आणि असे त्यांचे जे कम्युट असतं ते असं असं होतं, या गावातून त्या गावात किंवा या रस्त्यावरून त्या गावात. इकडे आता ह्या ठिकाणी तुम्ही जाताना तुम्हाला अशी अनेक छोटी छोटी घरं, म्हणजे अक्षरशः 20 घरं 25 घरं असलेली छोटी छोटी गावं दिसतात. पण त्याचा सेटअप एवढा सुंदर असतो आणि एवढा ते सुंदर पिक्चर्स का एक व्ह्यू असतो की आपण तिथे थांबून फोटो काढल्याशिवाय आपण पुढे सरकत. ह्या निसर्गाला असं वाटतं की कुठल्याही प्रकारचं माणसाची झळ पोचली नाहीये, त्यामुळे वर्षानुवर्ष तसंच आहे, काहीच बदल नाही, फार अगदी किरकोळ बदल आहेत. आणि आजही इथली जी घरं आहेत ही सगळी घरं ही ट्रेडिशनल पद्धतीनेच बांधली जातात. कुठल्याही प्रकारचं नवीन कन्स्ट्रक्शन नवीन पद्धतीने कन्स्ट्रक्शन केलं जातं. आता तुम्ही हा जर भाग बघितला तर असं वाटेल की आपण लडाखमध्ये चालू आणि अक्षरशः लडाखचा फील येतो. कारण तसं आहे की हे लडाखचा एक्सटेन्शन आहे की खरं स्पिती व्हॅली. आपण आता स्पिती व्हॅली मध्ये आपण इंटर केलंय. आता हे तुम्हाला दूरवरून आता काझा शहर दिसतंय आणि साधारण जून फर्स्ट वीकचा पिरियड असल्यामुळे तुम्हाला किंचित आलेलं जे पीक दिसतंय हिरवं, ते किंचित आलेलं दिसतंय. हे सगळे सीन तर लडाखचीच आठवण करून देतात. आणि हा जवळजवळ एक 100-150 किलोमीटरचा हा एरिया आहे, त्याच्यामध्ये संपूर्ण असं वाटतं की आपण लडाखमध्येच आहोत. हा एक तुम्हाला छोटंसं मंदिर दिसेल राईट साईडला खाली, गेऊ नावाचं गाव आहे. हे एक छोटंसं मंदिर, छोटीशी मॉनेस्ट्री. याचं वैशिष्ट्य असं आहे की 1975 साली जेव्हा या भागामध्ये भूकंप झाला होता, तेव्हा तिथे एक ममी सापडली होती. ममी म्हणजे एक 500 वर्ष जुना एका बुद्धिस्ट मॉन्कची बॉडी सापडली. आणि ती बॉडी त्यावेळेला 2005 ला ते एक्सकॅव्हेशन करून काढली. पण त्याच्यानंतर आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं त्याच्यावरती केमिकल रिएक्शन किंवा केमिकलचा वापर न करता एका छोट्याशा पेटीमध्ये ठेवलेली आहे. आजही तशी काही त्याच्यावरती वातावरणाचे परिणाम झालेले नाही. तो खरंच चमत्कार आहे. हा तुम्हाला समोर दिसतोय, याच्यामध्ये त्या मम्मीचे दात सुद्धा दिसत आहेत, म्हणजे त्या मॉन्कचे दात दिसत आहेत आणि एका काचेच्या पेटीमध्ये ठेवलेले आहेत. कोणत्याही प्रकारचं त्याच्यावरती काही खाली जो ज्याच्यावरती मान अन्नवटी ठेवली आहे तो पायाचा भाग आहे, म्हणजे त्याच्यावरती त्यांनी मानवटी ठेवलेली अशी, असं तो कसा जसं मिळालं तसंच तसं ठेवलेलं आहे. तर हा खरंच चमत्कार आहे. आणि इवन स्किन सुद्धा तुम्हाला लक्षात येते की ती अजूनही तशी आहे. पण हा 500 वर्ष होऊन गेली. हे सुद्धा एक काझा गावचं अजून एका वेगळ्या अँगलने लांबून काढलेला फोटो आहे हा. ह्या स्पिती व्हॅलीची हेडक्वार्टर म्हणता येईल विंटर हेडक्वार्टर्स. स्पिती व्हॅलीच्या 2 हेडक्वार्टर्स आहेत. विंटर मध्ये काझा असते आणि समर मध्ये केलॉंग असते. केलॉंगला लाहोल आणि स्पितीची एक हेडक्वार्टर म्हटली जाते. आणि जेव्हा विंटर येतो तेव्हा मग काझा त्याचं हेडक्वार्टर. ही काझा मॉनेस्ट्री मध्ये सगळ्यात फेमस ठिकाण म्हणजे की मॉनेस्ट्री. सेम अगदी तुम्ही बघितलं तर लडाख मधल्या टिकसे मॉनेस्ट्रीची आठवण येईल असंच सिमिलर बांधकाम आहे त्याचं. आणि ह्या अख्ख्या काझा मधलं सगळ्यात फेमस ठिकाण म्हणता येईल. त्याच्यानंतर हे किब्बर गाव. इथे खूप उंचावरती ही सगळी गावं आहेत. ही सगळी गावं साधारण 13-14 हजार फुटावर आहेत.
आणि गावं पुरा तशीच 20, 25, 30 घरं. हे पण गाव किब्बर गाव आहे. ही काजाची मॉनेस्ट्री. या खाली गावातून, कासा गावातून काढलेला फोटो आहे हा की मॉनेस्ट्रीचा. मगाशी म्हटलं त्याप्रमाणे असे डोंगराच्या टोकाटोकावरती असे बांधलेल्या मॉनेस्ट्रीज आहेत. आणि खरंच कमाल वाटते की कसं केलं असेल हे सगळं काम. तुम्ही घरं बघताय सेम सिमिलर काइंड ऑफ घरं लडाख सारखी, आणि ट्रॅडिशनली बांधलेली सगळी घरं आहेत, एकाच पद्धतीने बांधलेली. हा जो ब्रिज आहे, या ब्रिजचं वैशिष्ट्य असं आहे की 4-5 वर्षापूर्वी हा ब्रिज बांधला गेला. एशियातला सगळ्यात हायएस्ट ब्रिज म्हणून याला ओळखलं जातं. 13,600 फुटावरती बांधलेला हा ब्रिज आहे. आणि इंडियन आर्मीने एक लोकल PWD बरोबर हा रस्ता ब्रिज बांधलाय. आणि खूप सुंदर, म्हणजे एकतर ह्या गावाचे कनेक्शन्स वाढली त्यामुळे. आणि पूर्वी हे किब्बर गाव हे हायएस्ट होतं. या रस्त्याने आता ते गावाचं हायएस्ट गाव बदललं त्याच्यामुळे, आणि आता ते गाव हिक्कीम झाले, सॉरी कॉमिक झाले. कॉमिक आता हायएस्ट गाव कॉमिक आहे. हिक्कीम हे जगातलं सगळ्यात समोर जो फोटो दिसतोय हा फोटो आहे जगातलं सगळ्यात हायएस्ट पोस्ट ऑफिस. 13,500 फुटावर असलेले पोस्ट ऑफिस आहे जगातलं. आणि गेली अनेक वर्ष एका तिथल्या लोकल माणसाच्या घरामध्ये ते केलेलं पोस्ट ऑफिस आहे. आणि तोच माणूस पोस्ट मास्टर म्हणून काम करतोय गेली अनेक वर्ष. मला वाटतं 87-89 पासून काहीतरी तो माणूस काम करतोय. आणि खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे. आम्ही जेव्हा आमची टुरिस्ट जातात तेव्हा आम्ही एक पोस्टकार्ड, आम्ही स्वतः बनवलेले पोस्टकार्ड्स आहेत, ते पोस्टकार्ड आम्ही सगळ्यांना देतो. तिथून लोक आपापल्या मित्रांना, घरी फॅमिली मेंबर्सना पाठवतात एक पत्र. ते येतं मात्र 15-20 दिवस, 25 दिवस कधी कधी लागतात, पण येतं मात्र नक्की. आणि ते खूप छान वाटतं की आपण जगातल्या सगळ्यात हायएस्ट पोस्ट ऑफिस वरून आपण आपल्याला पत्र आलंय. आता असं हे हिक्कीम गाव. हे कॉमिक गाव, जिथे आपल्याला आपण जे म्हटलं की जगातल्या सगळ्यात हायएस्ट गाव 15,050 फुटाची उंची आहे. हे लांजा, जिथे फॉसिल्स मिळतात. म्हणजे आजही, म्हणजे सगळा हिमालय हा समुद्रातून आलाय वगैरे म्हणतात. टेक्टॉनिक प्लेट्स एकमेकांवर आदळल्या, आणि जे काय 50 मिलियन वर्षापूर्वी जे काय झालंय त्याचा तुम्हाला उदाहरणं जर बघायची असतील तर इथे तुम्हाला अनेक फॉसिल्स मिळतात. काही वर्षांपूर्वी इथे वेलच्या जबड्याचा फॉसिल पण इथे मिळालेला आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला लक्षात येईल की हे सगळा हिमालय जो आहे हा सगळा समुद्रातूनच आला. आणि इथे तुम्हाला अनेक प्रकारचे फॉसिल्स बघायला मिळतात. आपल्याला सोविनियर म्हणून बरोबर आणता सुद्धा येतात. आणि खूप मस्त एक्सपिरियन्स आहे हा. हे पण तेच गाव आहे. तिथल्या लोकांची राहणीमान, आणि जर पाहिलं तर अगदी पुन्हा अगेन सिमिलर टू लडाख. तिथल्या लोकांचे कपडे आणि त्यांचे इव्हन किचन, सगळा सेटअप हा सगळा यांच्यासारखाच असतो, लडाखी लोकांसारखा. दिसायला पण तशीच ऑब्विसली. हे एका मॉनेस्ट्री मधले, की मॉनेस्ट्री मधलं. की मॉनेस्ट्री मध्ये तुम्ही जर गेलात कधी टुरिस्ट म्हणून तर आतमध्ये इथे भेट देऊ शकता. ते कधी
जर असेल पॉसिबल तर आपल्याला चहा पण पाचतात छान. ते तुम्हाला झेंडे दिसत आहेत, ह्या ज्या प्रेयर फ्लॅग्स दिसत आहेत त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की इथे जी राहणारी लोकांची सगळी बुद्धिस्ट आहेत. सगळे बुद्धिस्ट लोक आपापल्या घरांवरती असे फ्लॅग्स लावतात. हे इन रूट काढलेले फोटो आहेत. हे असा प्रकार तर आपल्याला सगळीकडेच बघायला मिळतो. काझा आणि आसपासच्या भागामध्ये हे जे इरोजन झालेलं आहे, समोर दिसत आहेत तुम्हाला जे पिनॅकल छोटे छोटे दिसत आहेत ते इरोजन झालेले आहेत पाणी आणि वारा ह्याच्यामुळे. जो टफ पार्ट असतो तो वर राहतो आणि वाळू खाली खाली सरकत जाते आणि त्याच्यामधून असे निसर्गाचे छान डिझाईन्स तयार होतात आणि हे तुम्हाला दरवर्षी बदललेले दिसतात. तुम्हाला प्रत्येक वेळेला तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला काहीतरी वेगळं दिसेल. एखादा उंच जो पिनेकल जो तयार झालाय तो त्याच्या वजनाने पडतो आणि मग त्याची जागा दुसरा एक छोटा एक हे घेतो. असं हे जे बदल आहेत हे नॅचरल सगळे बदल आहेत आणि हे बघायला आम्हाला शक्य आहे दरवर्षी बघणं. पण टुरिस्ट म्हणून जाणाऱ्यांना सुद्धा हे वेगळं असतं आणि खूप छान. पर्टिक्युलर वेळामध्ये जर आपण गेलो तर त्या लाईटच्या कंडिशनमुळे आणि लाईटच्या पोझिशनमुळे आपल्याला हे सगळं आणखी छान दिसायला लागतं. हे जर तुम्ही दुपारी 12 वाजता गेलात तर कदाचित तुम्हाला असं दिसणार नाही, चांगलं दिसणार नाही. पण आपण शक्यतो ज्या ज्या काही ठिकाण आहेत ती ठिकाणं ज्या वेळेला जायला पाहिजे त्याच वेळेला तिथे घेऊन जातो. त्यामुळे आपण लोक पण एन्जॉय करतात. तिथले सण उत्सव हे सगळेच पुन्हा अगेन बुद्धिझमशी रिलेटेड असल्यामुळे आपल्याला त्याच पद्धतीने बघायला मिळतात. काझा मॉनेस्ट्रीचं जे फेस्टिवल होतं त्या फेस्टिवल मधले फोटो आहे. तिथे मास्क डान्स हा प्रकार होतो. जेव्हा मॉनेस्ट्री फेस्टिवल जेव्हा होतात तेव्हा मास्क डान्स नाही होतात. हा ह्या भागातला सगळ्यात बेस्ट अजून एक हायलाइट असणारा जो भाग आहे तो म्हणजे चंद्रताल लेक. चंद्रताल लेक पुन्हा 14,100 फुटावर असल्यामुळे इथे स्टे करता येत असं नाही, पण अल्टिट्यूड सिकनेसचे चान्सेस असू शकतात थोडेसे. त्यामुळे आम्ही इथे फक्त व्हिजिट करतो, फोटो काढतो आणि मग आम्ही मनालीकडे निघतो. त्यामुळे पण अतिशय सुंदर छोटासा लेक आहे, पण अतिशय सुंदर लेक आहे. जर सूर्यप्रकाश चांगला असेल तर आणखीन छान त्याची मजा आपल्याला घेता येते. ते वेगवेगळ्या वेळी काढलेले वेगवेगळे फोटो आहेत. इथे कॅम्पिंग साईट जवळच असते, म्हणजे अगदी लेकच्या अगदी जवळ. आहे कुंजुम पास. या कुंजुम पास मधूनच क्रॉस करून आपल्याला 12 किलोमीटर प्रवास आहे. आम्ही जेव्हा सुरुवात केली होती 2003 साली तेव्हा इथून 6 किलोमीटर पर्यंत रोड होता. त्याच्यानंतर उरलेले 6 किलोमीटर चालत जावं लागायचं. म्हणजे 6 किलोमीटर जायला 6 किलोमीटर यायला असे 12 किलोमीटर चालत जावं लागायचं आणि आम्ही तिथपर्यंत पोहोचायचो. आता हा ऑलमोस्ट 1 किलोमीटर किंवा अर्धा किलोमीटर पर्यंत आपण पोहोचू शकतो, एवढ्या जवळ आता रस्ता गेलाय. पण रस्ता मात्र कम्प्लिटली छोटा रस्ता आहे आणि कार रोड नाहीये ऑब्विसली. आता हे समोर जे दिसतंय हे सावरकर शिखर. इथे हा जो बोर्ड लावलाय हा अगदी रोडला लागूनच आहे आणि त्याच्या पातळीच्या जवळ आणि त्याच्या मागच्या बाजूला तो शिखर ऍक्च्युली याच्यात दिसत नाहीये, पण ह्या शिखरासाठी हा बोर्ड इथे लावला गेलाय आणि मुंबईच्या सावरकर स्मारक समिती आहे त्यांनी पुढाकार घेऊन हे काम केलंय. खूप मोठं काम त्यांनी केलंय आणि मुख्य म्हणजे सावरकरांचं नाव त्या शिखराला दिलंय. त्यामुळे आपल्या मराठी लोकांसाठी अजून एक महत्वाचं ठिकाण म्हणता येईल. ऑब्व्हियसली त्या शिखरावर जाण्यासाठी मात्र तुम्हाला ट्रेकिंग माउंटेनिअरिंग करणारे असायला पाहिजे, पण ऍटलिस्ट लांबून तरी बघता येतं आणि ह्या बोर्डकडे आपण एखादा फोटो काढू शकतो.
इथे कधी कोणत्या सीझन मध्ये जाता येतं हा विषय खूप लोक विचारतात. तर दोन्ही सीझन मध्ये जाता येतं, विंटर मध्ये पण आणि समर मध्ये पण. पण स्टँडर्ड जो सीझन आहे तो म्हणजे मे ते सप्टेंबर. पण मे मध्ये जर गेलात तर कदाचित मे आणि जून, तर हा रूट कम्प्लीट ओपन झालेला नसतो. तुम्ही शिमल्यावरून स्टार्ट करून शिमल्यावरून तुम्ही अप टू काझापर्यंत येऊ शकता, चंद्रतालपर्यंत जाऊ शकता. पण कुंजुम पास आणि पुढे उतरल्यानंतर खाली आपण केलॉंगच्या रूटला येतो आणि तिथून मग आपण रोहतांग पास क्रॉस करून मनालीमध्ये उतरतो. पण तो रोहतांग पास कधी कधी मे महिन्यामध्ये सुद्धा बंद असतो. कधी जूनच्या फर्स्ट वीक मध्ये उघडतो, कधी सेकंड वीक मध्ये उघडतो. त्यामुळे थोडासा अनसर्टन असतं. आणि त्या अनसर्टनिटीमुळेच आम्ही शक्यतो आमच्या टूर आहे त्या सगळ्या आम्ही जूनच्या नंतर ठेवतो. जून एंड पासून सुरू करतो, म्हणजे ती टूर कम्प्लीट करता येते. म्हणजे शिमल्यावर स्टार्ट करून मनालीला संपवायची आणि मनालीवर पुन्हा चंदीगडला येऊन संपवायची. तर तसं करायचं असेल तर त्या मे टू सप्टेंबर मध्ये करता येऊ शकतं. पण मे आणि जून हे थोडेसे अनसर्टन आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत आपण ही टूर आहे जशी करतोय आपण पूर्ण टूर, सर्क्युलर टूर, तशी आपल्याला करता येऊ शकते. पण नंतर मग नोव्हेंबर डिसेंबर पासून मात्र तिथे स्नोफॉल व्हायला सुरुवात होते. आणि स्नोफॉल सुरू झाला की रोहतांग पास आणि कुंजुम पास हे दोन्ही पासेस बंद होतात. आणि मग त्याच्यानंतर मग आपल्याला पुढे मग हा प्रवास या सर्क्युलर रूटने प्रवास करता येतो. पण आपल्याला समजा इथल्या बर्फाची मजा घ्यायची आहे किंवा या सीझन मध्ये जायचं असेल, तर मात्र आपल्याला शिमल्यावरून यावं लागेल काझापर्यंत आणि काझावरून पूर्ण उलट परत प्रवास करून जावं लागेल. सतत अख्खा दिवसभर किंवा 4-4 दिवस, 8-8 दिवस होत नाही, पडत नाही इथे. इथे जो असतो तो अधून-मधून येणार आणि नंतर मग क्लिअर स्काय होतं सगळं आणि ते सेम टू सेम लडाख सारखं. पण तुम्ही ह्याच्यामध्ये किन्नौर व्हॅलीमध्ये मात्र नक्की तुम्ही विंटर मध्ये सुद्धा येऊ शकता, कारण रोड सगळे ओपन असतात विंटर मध्ये सुद्धा. पण मात्र इथे यायचं असेल तर तुम्हाला ही थोडीशी धाकधूक असते. रोड आल्यानंतर पुढे आपण आलो काझाला आणि त्याच्यानंतर रोड बंद झाला तर काय करणार? तर असा ही शक्यता असते. आणि म्हणूनच इथलं टुरिझम अजूनही वाढत नाही. त्याचं कारणच हे आहे की थोडंसं अनसर्टन आहे सगळं. पण काहीतरी आपल्याला जगातलं सगळ्यात बेस्ट काहीतरी बघायचं असेल, काहीतरी अद्भुत बघायचं असेल, तर थोडेसे आपल्याला एक्स्ट्रा एफर्ट्स आणि एक्स्ट्रा पेन घ्यावेच लागतात. आणि ते घेतलं तरच आपल्याला असं असं चित्र दिसू शकतं. आणि विंटर सुद्धा खूप सुंदर असतो. हा काझा गावातलाच फोटो आहे. काझा मॉनेस्ट्री खाली दिसते आणि एकंदरच काझा गाव दिसतंय आणि कम्प्लिटली हे सगळं व्हाईट वॉश झालेलं दिसतंय काझा. तर असं बघायला कोणाला नाही आवडणार. पण त्यासाठी थोडस आता आम्ही या पुढच्या वर्षी, आता हा तुम्हाला जो चेहरा दिसतोय समोर, तो आम्ही प्रत्येकाला एक एक आम्ही सेक्टर दिलाय आमच्या ईशा टूर्स मध्ये. आणि गीतांजली माने ही तुम्हाला दिसते स्क्रीनवर. ही आता सध्या नाही, गेले 2006 पासून आतापर्यंत सगळं आम्ही म्हटलं ना की आमचं ईशा टूर्सचा स्पिती आणि किन्नौर व्हॅलीचं संस्थान आहे ते सगळं त्यांच्या हाती सुपूर्द केलं आणि ती खूप छान पद्धतीने हँडल करते. दरवर्षी वारी केल्यासारखी ती जाते स्पितीला आणि तिचं ते फेवरेट ठिकाण आहे. त्यामुळे मुद्दाम तिला एक क्रेडिट देण्यासाठी म्हणून हा फोटो वापरलाय मी. तर स्लाइड शो तर संपलाय. ती फिल्म कदाचित लागत नसेल, पण बाकीच्या गोष्टी आपण थोड्याशा नक्कीच बोलू शकतो. हाऊ टू रीच अल्टिट्यूड सिकनेस बद्दल मला कोणीतरी विचारलं होतं की अल्टिट्यूड सिकनेस जर होत असेल तर तो कुठे होतो. तर तो झालाच तर तो फक्त आणि फक्त काझामध्ये होऊ शकतो. त्याचं कारण काझाची हाईट आहे 11,500 फूट आणि ऑक्सिजनचे प्रमाण कमी आहे, ऑब्व्हियसली कमी आहे. पण तुम्ही ज्या पद्धतीने प्रवास करून येता शिमल्याहून तुम्ही काझाला पोहोचेपर्यंत 6वा दिवस येतो. तोपर्यंत तुम्हाला कम्प्लीट ऍक्लमटाईज झालेलं असतं. जसं जर तुम्ही त्याच्यावरून आलात
लडाखला जेव्हा आपण श्रीनगर कारगिल द्रास करून आपण जेव्हा लेहमध्ये येतो तेव्हा आपल्याला आपण एकदम नॉर्मल होतो, अल्टिट्यूड सिकनेस होत नाही. तसाच हा प्रकार आहे. त्यामुळे अल्टिट्यूड सिकनेस बद्दल अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाहीये. आणि आतापर्यंत ते आम्हाला अनुभव नाही एवढ्या वर्षांमध्ये. 2003ला जरी पहिली टूर नेली तरी 2006 पासून आम्ही नंतर रेग्युलर टूर न्यायला सुरुवात केली आणि तेव्हापासून आतापर्यंत कधी कोणालाही त्रास झालेला नाही. गाड्या ज्या आम्ही वापरतो या छोट्या गाड्या वापरतो. इनोव्हा असतात सगळ्या. एका गाडीमध्ये 4 किंवा 5 लोक मॅक्सिमम. त्यामुळे प्रवास पण फास्ट होतो. ती जर मोठी गाडी वापरली तर कदाचित पूर्वी आम्ही वापरायचो टाटा सुमो किंवा ट्रॅव्हलर, टेम्पो ट्रॅव्हलर. पण आता त्या आम्ही फक्त इनोव्हाच वापरतो. आणि मला वाटतं अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर मी विचारेन. फूड हा अजिबात प्रॉब्लेम नाहीये, ऍब्सोल्युटली प्रॉब्लेम नाही फूड. ऑब्विसली तिथे थोडंसं कमी नक्की मिळेल, पण चांगलं मिळेल. काय मिळेल ते, कारण काझामध्ये, पर्टिक्युलरली काझामध्ये म्हणतो मी, काझा कारण खूपच रिमोट जागा आहे आणि त्या रिमोट जागी जे काय अवेलेबल असतं ते बेस्ट मिळतं. हॉटेल स्टँडर्ड खूप चांगले आहेत. आपण जवळजवळ 3 रात्री, टोटल रात्रीपैकी 3 रात्री आपण टेंट मध्ये राहतो आणि त्या टेंट मधला एक्सपिरियन्स हा अल्टिमेट असतो. बाकीच्या ठिकाणी तर काही ठिकाणी खूपच चांगले हॉटेल्स आहेत, मनाली, शिमला, सरांमधलं हॉटेल तर एकदम बेस्ट लोकेशनवर आहे. आणि सगळीच हॉटेल सगळी लोकेशन हा आम्ही स्वतःसाठी आम्ही एक ठरवून ठेवलेला एक नियम आहे की हॉटेलचं स्टँडर्ड आणि त्याचं लोकेशन हे खूप चांगलं असायला पाहिजे. कारण जेवढा वेळ आपल्याला मिळतो, फ्री टाइम मिळतो, त्या तुमच्या हॉटेलमधून तुम्हाला जे काही समोर दिसतंय ते चांगलं असायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही जो काय लिजर टाइम मिळतो तो पण तुम्ही एन्जॉय करू शकाल. तर त्यासाठी आम्ही हा नेहमी आमचा प्रयत्न असतो. दीपक गोलप म्हणतायत, हो आम्ही एक दिवस अडकलो होतो. गेल्या वर्षी जवळजवळ आमच्या 2 टूर पैकी 5 टूर पैकी 2 टूर या अर्धवट झाल्या, पूर्ण होऊ नाही शकल्या बिकॉज ऑफ. पण आज जर तुम्ही टोटल जर आमचा हे पाहिलात 100 टूर पैकी 3 किंवा 4 टूर अशा होतात. तर पण तो थरार असतो, एक्सपिरियन्स आहे हा पण, की लास्ट मोमेंटला आम्हाला सगळ्या गोष्टी बदलावे लागतात. म्हणजे पावसामुळे गेल्या वर्षीचं एक टूर तर पावसाने हैराणच केलं होतं. पण तो सुद्धा एक भाग आहे, ट्रॅव्हलिंगचा एक भाग आहे तो. आपण आणि आज आमच्याकडे अनेक लोक आहेत. अमोल जोशी इथे आता आहेत जॉईन झालेले. त्यांनी तर त्यांच्यासारख्या अनेक लोकांनी मला म्हटलं की पुन्हा जर कुठली टूर करायची इच्छा आहे, करावीशी वाटली तर लडाखच्या पेक्षा आधी त्यांनी स्पिती व्हॅलीला प्रेफरन्स दिलाय की आम्ही करू तर लडाख स्पिती व्हॅली परत करू आणि परत नक्कीच करू. तर कारण जागा जशी आहे म्हणजे एकदम वेगळ्याच जगात आपल्याला आपण गेलो असं वाटतं. मग जोशीने गेलं पण आहे, आम्ही रिमेंबर अवर स्पिती टू, वन ऑफ द मोस्ट मेमोरेबल. तर खूप अद्भुत जागा आहे आणि या अशा अद्भुत जागा लोकांसमोर आणण्याचाच आमचा नेहमी प्रयत्न असतो. आणि त्याच भावनेतून खरं तर स्पिती व्हॅलीच्या टूरचा जन्म झाला. आणि आम्ही खरंच स्वतःला भाग्यवान समजतो की आम्ही काही हजार लोकांना स्पिती सारखी अशी हटके जागा, मी कम्प्लिटली हटके जागा दाखवता आली. लोकांनी ते एन्जॉय सुद्धा केलं आणि त्यासाठी आम्हाला गीतांजली मानेनीच लिहिलंय की ड्रायव्हर्स खूप स्किल ड्रायव्हर असतात. आणि खरंच आहे, स्किल ड्रायव्हर शिवाय हे शक्य नाहीये. आणि आमच्याकडे आमची आणखी एक खासियत आहे की आमच्याकडे आमच्या सोबत असलेले ड्रायव्हर्स आहेत हे कधीच कोणीतरी इथून कोणातरी उचलून आणलंय, धरून आणलं असं कधीच कोणी नसतं. ते आमच्यावर असलेले ड्रायव्हर्स हे आम्ही त्यांना खूप आधी त्यांना टाइम देतो किंवा त्यांना सीझन हे सांगतो, डेट सांगतो आणि त्यांनाच आम्ही ते असायलाच पाहिजेत असा आमचा आग्रह असतो. समजा 5 गाड्या असतील तर अगदी एखादा नवीन असेल तर ठीक आहे, पण बाकीच्या ड्रायव्हर मध्ये आमचे रोजचे असायलाच पाहिजे. कारण त्यांनी खूप फरक पडतो तुम्हाला ड्राईव्ह कोण करताय, तुम्हाला सेफ्टी, कारण सेफ्टी इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आम्हाला माहिती असलेले ड्रायव्हर्स आम्ही घेऊन जातो, कारण त्या अशा काही सिच्युएशन मध्ये जर काही अशी वेळ आली तर टूर लीडर
असतोच, पण टूर लीडर पेक्षा जास्त एक्सपिरियन्स असलेले ड्रायव्हर्स असतात ज्या त्या भागामध्ये फिरलेले. त्यांना ते निर्णय जो घ्यायचा असतो काय करायचं एक्झॅक्टली, तेव्हा त्या ड्रायव्हर्सच्या सल्ल्याला खूप महत्व द्यावं लागतं आणि त्यामुळे अनुभवी ड्रायव्हर्स मात्र इथे लागतात. अफलातून फोटो आहे ते म्हटलंय गोष्ट, हे फोटो अफलातून नाही आहे, तरी जागा अफलातून आहे. फोटोग्राफर लडाख किंवा स्पिती सारख्या ठिकाणी जो सर्वसामान्य फोटोग्राफर असतो ना, त्याला तो सुद्धा स्वतःला ग्रेट फोटोग्राफर समजू लागतो. कारण असं वाटायला लागतं की मी खूप मोठे ग्रेट फोटो काढलेत, पण ऍक्च्युली ती जागाच एवढी अप्रतिम आहे की तुम्ही कुठूनही फोटो काढला तरी चांगलंच इथं. कारण जवळजवळ मला वाटतं 90% क्रेडिट त्या निसर्गाचं आहे, नंतर 10% मग आपलं ऍज अ फोटोग्राफर. हो, इथे काही लोकसंख्या 25 किंवा 30 लोक, 40 लोक, 100 लोक, 110 लोक असे बोट्स आहेत. छोटे छोटे एवढी लहान गाव आहेत की त्यांची लोकसंख्या एवढी कमी आहे. मला वाटतं आता हा सेशन संपवायला हरकत नाही. बऱ्यापैकी माहिती मिळाली आहे. अजून काही कोणाचे विशेष काही प्रश्न असतील तर मी घेईन, नाहीतर मग आपण आता हा सेशन इथे संपवायला हरकत नाहीये. कारण मला जे काय सांगायचं होतं ते बऱ्यापैकी सांगितलंय आणि संवाद साधता आले तुमच्या बरोबर. हा, सांगला व्हॅलीमध्ये एक अजून एक हे याचा ब्लॉसम, ऍपल ब्लॉसम. ऍपल जसं आपण याच्याबद्दल ऐकतो, चेरी ब्लॉसम आहे, आता आम्ही ऍप्रिकॉट ब्लॉसम लडाख महिन्यामध्ये सुरू केलंय, तसंच इथे ऍपलचा ब्लॉसम असतो. तो पण खूप वेगळा सुंदर असतो. म्हणजे तर आम्ही पुढच्या यावर्षी खरं तर प्लॅन सुद्धा केला होता आम्ही सीझन, पण तो काही यावर्षी नाही होऊ शकला. पण पुढच्या वर्षी आम्ही नक्की करू की ऍपलचा ब्लॉसम कसा असतो हे लोकांना दाखवण्यासाठी नक्की देऊ आम्ही. आणि इथे फॉल सीझन सुद्धा तेवढा सुंदर असतो. तर फॉल बघणं पण एक वेगळी मजा आहे. ती नक्की कधीतरी आम्ही फ्युचरमध्ये नक्की आम्ही ते करू. आणि जवळजवळ 95 लोक आतापर्यंत होती याच्यामध्ये, काही 88 आताही आहे. तर थँक्यू व्हेरी मच. तुम्ही सगळ्यांनी पुन्हा एकदा, म्हणजे मला वाटतं 7वं सेशन आहे. 7व्या सेशन मध्ये प्रत्येक पहिली 6च्या 6ही सेशन मध्ये 100च्या वर व्ह्युअर्स होते. आणि हे तुम्ही त्या जागांचं जे काय जागांबद्दल प्रेम दाखवत आहे त्याच्यामुळेच हे शक्य आहे. याच्या पुढचं सेशन मी जे करणार आहे, गेल्या लास्ट सेशन जे केलं होतं हे मी मोबाईल फोटोग्राफीवर केलं होतं. आता जे नेक्स्ट सेशन मी करणार आहे येत्या रविवारी, ते असणार आहे वाईल्ड लाईफ फोटोग्राफीवर करणार आहे. आणि जो माझा आवडता विषय आहे, तो कदाचित मला 1 तास का 2 तास पण त्याला पुरणार नाही, पण मी प्रयत्न करणार त्याला तासाभरामध्ये बसवण्याचा. कारण वाईल्ड लाईफ मध्ये एक पक्षी पण आहेत, प्राणी पण आहेत, त्याच्यामध्ये भारतातले पक्षी प्राणी पण आहेत आणि केनिया, टांझानिया आणि एक आफ्रिकेमध्ये सुद्धा आहे. तर तो खूप आवडता विषय आहे. आणि मी प्रत्येक आठवड्याला एक सेशन आता मी फोटोग्राफीवर करणार आहे. आणि फोटोग्राफीच्या माध्यमातून ऑब्व्हियसली वेगवेगळ्या प्रवास घडवणार आहे. त्यामुळे ऑटोमॅटिकली त्याच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या ठिकाणांना भेट आपण देता येते आपल्याला. तर थँक्यू व्हेरी मच. आपण पुन्हा भेटू पुढच्या रविवारी. आमच्या ईशा टूर्सच्या पेजला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि आपली भेट अशीच होत राहील पुढे. तर भेटू आता पुढच्या रविवारी संध्याकाळी 5:30 वाजता. धन्यवाद.